गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. आज एका नवीन प्रकरणाला आपण सुरुवात करत आहोत. दीप प्रकरणातलंच हे एक छोटंसं प्रकरण आहे. नाटक दीप असं त्याचं नाव आहे. 26 श्लोकांचं छोटंसं प्रकरण आहे आणि या प्रकरणाचा मुख्य हेतू हा साक्षीत्व करायला शिकणं हा आहे. अभ्यासामध्ये साक्षीत्व हा शब्द खूप महत्वाचा असतो आणि साक्षीत्व करणारी अंतःकरण वृत्ती ही डेव्हलप करावी लागते. बऱ्याच वेळा आपल्या अंतःकरण वृत्तीकडे आपलं लक्ष नसतं, पण ते लक्ष देण्यासाठी मात्र हा नाटकदीप नावाचं जे प्रकरण आहे ते आपल्याला खूप उपयोगाला येणार. नाटकदीपाचा विचार मांडताना अध्यारोप अपवाद अशा दोन्ही पद्धतीने तो आपल्याला नाटकदीप प्रकरणामध्ये अभ्यास करण्याची एक आपल्या पुढे एक नामी संधी आहे. आणि त्या अध्यारोपामध्ये जे मुळात नाही ते आपण स्वीकारायचं आणि मग त्या स्वीकारलेल्या जगताचा बाद करायचा आणि अपवादात त्या आनंदाचा अनुभव घ्यायचा, अशी एक भूमिका आपल्या पुढे येते. वादांच्या भूमिका जेव्हा पुढे येतात तेव्हा दृष्टीसृष्टीवाद म्हणजे अगाजे झालेची नाही तयाची वार्ता पुससी काही, या अजातवादाच्या खालोखाल दृष्टीसृष्टीवाद आपल्या पुढे येतो. ही दृष्टी जर स्वरूपाची असेल तर आपल्याला दिसणारं समोरचं जग आहे ते सुद्धा स्वरूपाकार आहे. म्हणजे भरला घनदाट हरी दिसे हा दृष्टीसृष्टीवादात केला गेलेला व्यवहार आहे. पण जेव्हा दृष्टीसृष्टीवाद समजत नाही तेव्हा मात्र आपल्याला आभासवादाचा स्वीकार करावा लागतो आणि आभासवादामध्ये म्हणजे मायावादामध्ये हे जग माईक आहे असं समजून तो सगळा व्यवहार सुरुवात होते. त्याचं कारणच आहे की अनेक पद्धतीने अधिकारी आपल्या पुढे येतात. माझ्या श्री गुरूंनी नाटकदीपाची सुरुवातच अधिकार तैसा करू उपदेश या तुकाराम महाराजांच्या अभंगाने केलेली. तर अधिकार असतो आणि तो अधिकार मागून पुढे कॅरी होत असतो. पूर्वजन्मात एक अधिकार कमवलेला असतो आणि पुढे तो आणखीन विस्तारित पद्धतीने त्याचा विस्तार या जन्मात होत असतो. संत मीराबाईंचा विचार केला तर संत मीराबाई या जन्मजातच अभ्यास करणारी व्यक्ती असल्यामुळे त्यांचा जो अभ्यास आहे तो थोडक्यात झाला किंवा राजा जनकाचा अभ्यास अत्यंत थोडक्यात झाला. अशा पद्धतीने अत्यंत समृद्ध अधिकार असलेल्या काही व्यक्ती असतात आणि त्यांना श्री गुरूंनी सांगितलं की ते त्यांना सहज कळून जातं. आणि अशा पद्धतीने ज्याची अंतःकरण वृत्ती असते त्याला अभ्यास करायला फारसे कष्ट पडत नाही. पण माझ्यासारखा मंद अधिकारी असतो, मंद प्रज्ञ असतो, त्याला मात्र हे जग सत्य वाटतं आणि जग सत्य वाटल्यामुळे हे जग मिथ्या आहे असं ते मला सांगावं लागतं. म्हणून ती सतासत विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या ही अध्यारोपाची थेअरी ही माझ्या पुढे मांडली जाते आणि ती मांडताना मग सांगितलं जातं की अरे हे दिसणारं जगत जे आहे ते सत्य नसून ते मिथ्या आहे आणि मिथ्या शब्दाचा अर्थ ते सत्य लक्षणांशी जुळत नाही. हे वारंवार मी सांगतोय. त्याचं कारणच एक आहे की अनंत जन्माचे जे संस्कार असतात ते मला मात्र हे जग सत्य म्हणायला लावणारे असतात, पण ते जग सत्य नसून मिथ्या आहे हा नवीन संस्कार मला मात्र हा करून घ्यावा लागतो आणि तो दृढ असेल तरच या नको असलेल्या विचारातलं म्हणूया सत्य भासणारं जगत आणि त्या निमित्ताने होणारं माझं सुखी किंवा दुःखी जीवन यापासून मला रोखता येतं. म्हणून सत्विलक्षणता हे या जगाचं स्वरूप आहे. सत्य लक्षण त्रिकालाबाधित आहे 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 अशा पद्धतीने आहे. समर्थांचं म्हणणं आहे असं त्याची असे आणि असं त्या लक्षणांशी न जुळणारं जगत काल आहे, काल नव्हतं, आज आहे, नंतर उद्या नसेल. अशा पद्धतीने आहे नाहीची भाषा ज्याला लागते ते मात्र सत्विलक्षण असा अर्थ होतो. नाही म्हणावं तर भासतं त्याला असत विलक्षण असं म्हणतात. आणि पुढे अनिर्वचनीय ज्याविषयी ठोस असं काही बोलता येत नाही आणि पुन्हा मिथ्या आणि म्हणून ज्ञान निवर्त्य अशा पद्धतीने अनेक विचार आपल्या पुढे येतात. म्हणून या सृष्टीचा जो संबंध आहे ती ब्रह्मस्वरूपाच्या अधिष्ठानावर ईश्वर ही सृष्टी निर्माण करतो ही एक भूमिका मांडावी लागते. त्यालाच आपण अध्यारोपाची भूमिका म्हणतो आणि त्या अध्यारोपाच्या भूमिकेतनच या नाटक दीपाची सुरुवात झालेली आहे. तो पहिला जो श्लोक आहे तो परमात्म्याकडून सृष्टी व जीवाची निर्मिती झालेली आहे हे सांगणारा श्लोक आहे. सृष्टीच्या निर्मितीपूर्वी एकमेव अद्वितीय आनंदपूर्ण परमात्माच फक्त होता. तो आपल्या मायेने स्वतः जगतरूप झाला
व प्राण्यांच्या शरीरात शिरून जीवरूप झाला. आता अशा पद्धतीने या जगाची एक रचना आपल्या पुढे मांडली, सदैव सौम्य इदम अग्रासी या श्लोकाच्या निमित्ताने. अशा पद्धतीने आपण एक हळूहळू गोष्टी समजावून घ्यायला शिकलं पाहिजे की सृष्टीपूर्वी बीज रूपात होती आणि ती जेव्हा या जगत रूपात ती जागृती रूपाने म्हणजे आपण म्हणूया व्यक्त रूपाने ती प्रसूत व्हावी अशी भूमिका जेव्हा तयार होते, तेव्हा मात्र ही सृष्टी काय करते, परमात्म्याच्या सत्तेवर नवीन एक रूप धारण करते. पण परमात्मा एकमेव अद्वितीय अक्रीड असल्यामुळे आणि पुन्हा तो मी असल्यामुळे तो विचार आता पुढे येणार आहे. कारण जीव हा एक सृष्टीचा भाग आहे आणि तो परमात्मा अक्रीड असल्यामुळे तो काही क्रीडा करीत नाही, म्हणजे तो काही व्यवहार करीत नाही. म्हणून या सृष्टीचं निर्मितीचं जे काय सगळं जे क्रेडिट आहे ते मात्र त्या ईश्वराला द्यावं लागतं. आणि तो ईश्वर मात्र मायावी आहे, त्याला माया विशिष्ट सावास चेतन असंही म्हटलं जातं. माया त्याच्या स्वाधीन आहे आणि तो या जगताची निर्मिती करतो. आणि ती जगताची निर्मिती मग ते अव्यक्तातनं व्यक्त होणारी 5 महाभूतं आणि पुढे हा सगळा देहादी जगताचा पसारा आपल्या पुढे येतो आणि जीव नावाचं तत्व त्याच्यामध्ये एक आपल्या पुढे दिसायला लागतं. म्हणजे याचा अर्थ काय झाला की त्या ईश्वराने हे जगत निर्माण केलं ब्रह्मस्वरूपाच्या सत्तेवर, हा त्यातला भाग आहे. पण माया त्याच्या स्वाधीन असल्यामुळे ते ब्रह्म मी आहे असा ईश्वराला कायम अनुभव आहे. पण मात्र जीव हा त्या ईश्वराकडनं निर्माण झालेला, हा अज्ञानातनं निर्माण झालेला आहे. म्हणजे त्याला मी कोण हे कळत नाही आणि मी कोण हे कळत नसल्यामुळे त्याला मी कोण आहे हे समजून घेण्यासाठी साधना करावी लागते. आणि तीच साधना हा नाटक दीपाच्या अभ्यासाचा खरा विषय आहे. ही सृष्टीची रचना सांगण्याचं एकच कारण आहे की सृष्टी निर्माण झालेली आहे. अध्यारोपात या सृष्टीची रचना आपल्या पुढे मांडलेली आहे. वास्तवात जग झालेलंच नाहीये. पण ते मला जेव्हा हा विचार पचत नाही तेव्हा मात्र मला सतासत विलक्षणत्व म्हणजे या जगाची निर्मिती मला सांगावी लागते. आणि ती सृष्टीची रचना आपल्या पुढे सांगून त्या ईश्वराचं एक मोठं स्वामित्व आपल्या पुढे मांडलेलं आहे. तो सर्वज्ञ सर्व शक्तिमान असा ईश्वर आहे आणि तो ईश्वर शरण्य आहे. त्या ईश्वराला शरण गेलं म्हणजे मी त्याला माझी कर्म अर्पण केली तर मला मी कोण आहे हे समजून देण्याची तो एक व्यवस्था तयार करतो. अभ्यासाचा विचार जेव्हा करायची वेळ येते त्यावेळी आधी ईशक कृपा, नंतर श्री गुरु कृपा, नंतर शास्त्र कृपा आणि सरते शेवटी आत्मकृपा असा एक क्रम आहे. ईशक कृपेशिवाय आपल्या अंतःकरणामध्ये अभ्यास करण्याची वृत्ती ही तयारच होत नाही. बरेच जण आपण पाहतो, कोणी 25व्या वर्षी अभ्यासाला लागतं, कोणी 35व्या वर्षी लागतं, कोणी 60व्या वर्षी अभ्यासाला लागतं. याचा अर्थ त्याच्या अंतःकरणामध्ये ते तत्व मी आहे असा अभ्यास करण्याची जी काय जिज्ञासा आहे ती बहुत सुकृताची जोडी म्हणून ही विठ्ठली आवडी. म्हणजे ती आवडी जी आहे ती आपल्या या जीवनात पुढे आणण्याचं काम हा ईश्वरच करत असतो. म्हणून इथे ही सृष्टीची जी रचना आहे, स्थूल महाभूत निर्माण करणं किंवा सूक्ष्म महाभूत निर्माण करणं, त्या जीवाला सगळं जे काय म्हणूया जीवनमुक्त व्हायला सगळा एक गुड सरफेस तयार करणं, हे सगळं ईश्वराचं काम ईश्वर करतो. आणि तो ते सांगतोही त्या जीवाला. पण जीवाचं मात्र जगत सत्यत्व भ्रांतीमुळे, देहसत्यत्व भ्रांतीमुळे या ईश्वराच्या म्हणण्याकडे लक्ष नसतं. आणि ते लक्ष नसतं त्यामुळे त्या जीवाला वारंवार जन्म घ्यावे लागतात. आणि अशा पद्धतीचा जो विचार आहे अध्यारोपित भाषेत या सृष्टीची रचना सांगून या सृष्टीचा करता ईश्वर आहे हे सांगण्याचा हेतूच असा आहे की मी त्या ईश्वरार्पण बुद्धीने सगळी कर्म करावी. हे सगळे हेतू आपल्याला समजले पाहिजे. नाहीतर काय होऊन जातं, एक अध्यारोप अपवादाची भाषा पुढे येते, मग सृष्टीची रचना हा अध्यारोप आहे, नंतर त्या सृष्टीला मिथ्या ठरवायचं आणि मग मी माझ्या आनंदाशी एकरूप व्हायचं, अशी एक म्हणूया 4 ओळींची भाषा इथे मांडता येते. पण ती 4 ओळींची भाषा मला पुरेशी नसते, कारण मला सगळं समजावून सांगणारी भाषा ही आवश्यक असते. तरच माझं साधन हे फुलतं, चांगल्या पद्धतीने ते पळतं. हा त्यातला महत्वाचा भाग आहे. म्हणून इथे काय आहे, त्याने जीवसृष्टी निर्माण केली आणि तो त्या आकाराचा झाला, हा त्यातला महत्वाचा विचार आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आणि त्या प्रत्येक आकारामध्ये त्या सृष्टीच्या मी त्यालाच पाहायचंय, हा एक आपल्या अभ्यासाचा भाग आहे. आणि असं पाहता पाहता पाहणे गेले दुरी ही जनाबाईंची जी काय भूमिका आहे ती मला कळू शकते की जे मी पाहतो म्हणजे सत्यत्वाने पाहतो ते दुरी होतं आणि खऱ्या अर्थाने मला त्या ईश्वराचं दर्शन म्हणजे ब्रह्मस्वरूपाच्या म्हणूया आत्मसाक्षात्कारातनं होतं.
आता ईश्वराचं दर्शन या शब्दाचा अर्थ तो ब्रह्मस्वरूपाचा साक्षात्कार अशा पद्धतीने एक थोडक्यात विषय आपल्याला करून घ्यायचा आहे. कारण ईश्वर नावाचं तत्व हे जग आहे म्हणून ते आहे. ईश्वर हा तर्काने स्वीकारला जातो, पण ब्रह्मतत्व मात्र असतची असे आणि ते मी आहे अशा पद्धतीने त्या ब्रह्मस्वरूपाचा अनुभव मला येतो आणि ईश्वराची तशी योजनाच आहे. ईश्वराचा अनुभव यावा अशी ईश्वराने कुठेही योजना केलेली नाहीये. तो मला माझ्या आनंदाचा अनुभव यावा ही त्याची प्रमुख भूमिका आहे. नंतर आता दुसऱ्या श्लोकाचा जो विचार आहे तो असं सांगतोय, एकच परमेश्वर सर्व जीवसृष्टीत असूनही एक पूज्य व दुसरा पूजक कसा झाला. म्हणजे या सृष्टी रचनेतनं जे काही घटक निर्माण झाले त्याच्यामध्ये एक पूजक म्हणजे पूजक भाव असा एक तयार झाला आणि एक पूज्य भाव असा तयार झाला. देवता पूजनीय असून मर्त्य मनुष्य पूजक बनतो. विष्णू बरोबर ब्रह्मदेव, शिव, इंद्र इत्यादी देवता पूजनीय झाल्या. ईश्वराने जीवाच्या कल्याणासाठी उपासनेची अशी व्यवस्था केली. म्हणजे इथे काय झाला, भगवान विष्णू उत्तम देहात शिरून तो देवता झाला व मनुष्यादी कनिष्ठ देहात प्रवेश करून तो मर्त्य झाला. म्हणजे याचा अर्थ काय झाला की तो विष्णू रूपाने असलेला ईश्वर जो आहे तो पूजनीय झाला. कारण का, तो सुप्रीम ऑथॉरिटी आहे. त्यांनी हे जग निर्माण केलं म्हणून तो पूजनीय आहे. आणि मला या जगात आणलेलं आहे ते केवळ माझ्या स्वरूपाशी एकरूप होण्यासाठी आणलेलं आणि त्यातूनच ही कनिष्ठता निर्माण झालेली आहे. वास्तवात स्वरूप दृष्टीने पाहिलं तर दोघं एकरूपच आहे. म्हणजे त्या ईश्वराचंही अधिष्ठान ब्रह्मस्वरूप आहे आणि माझंही अधिष्ठान हे ब्रह्मस्वरूपच आहे. अशा पद्धतीने विचार केला तर दोघंही ब्रह्मस्वरूप आहेत. पण काय आहे, एकाला ते ब्रह्म मी आहे म्हणजे ईश्वराला ते मान्य आहे आणि माहीत आहे आणि मला मात्र ते माहीत नाही म्हणून मी कनिष्ठ ठरलेलो आहे. आणि जो कनिष्ठ असतो त्याने त्याच्या सुप्रीम ऑथॉरिटीची पूजा करावी लागते. आता माझे श्री गुरु हा माझ्या सुप्रीम ऑथॉरिटीचा विचार आहे. ते मला समजावून सांगतात की मी कोण आहे. अशा पद्धतीने ते मला समजावून सांगतात म्हणून ते सुप्रीम ठरतात आणि म्हणून ते माझ्या दृष्टीने पूजनीय ठरतात. आणि मग सद्गुरु होऊन देव मोठा, जयाचं वाटे तो करंटा अशी एक समर्थ भूमिका आपल्या पुढे येते. आणि समर्थ म्हणतात की पूजनीयतेचा विचार करायची वेळ आली तर हा जो ईश्वर रूप विष्णू आहे तो मला अदृष्टाची फळं देतो, म्हणजे पापपुण्याची फळं देतो. पण सद्गुरु त्याहूनही श्रेष्ठ आहे. आणि सद्गुरु श्रेष्ठ काय आहे, तो मला दृष्ट फल देतो, म्हणजे माझ्या मोक्षाची व्यवस्था लावतो. असे सगळे विचार जर मी पक्के लक्षात ठेवले तर मग मला लक्षात येतं की जरी माझ्यापेक्षा म्हणजे म्हणूया वाच्यार्थाने असलेल्या मी पेक्षा तो ईश्वर जरी श्रेष्ठ असला तरी त्या ईश्वरापेक्षाही आणखीन एक श्रेष्ठ तत्व आहे, ते माझं श्री गुरु तत्व आहे. आणि त्या श्री गुरु तत्वाचा मी आधार घेऊन त्यांच्या म्हणण्याप्रमाणे साधन करून मी माझ्या स्वरूपाशी एकरूप होऊ शकतो. आणि ही सगळी व्यवस्था ती ईश्वराची आहे. आणि त्या ईश्वराच्या व्यवस्थेमध्ये आपण आपल्या मोक्षाशी एकरूप होणं हेच अभिप्रेत आहे. आणि त्या दृष्टीने सगळी त्याची सृष्टी रचना पण तशीच आहे की त्याने जग निर्माण केलं, तो त्या आकाराचा झाला आणि प्रत्येक ठिकाणी त्याची पूजा होण्याची व्यवस्था त्याने केली. की आपणही तसे आहोतच, की शेतामध्ये गेलो तर त्या कुदळीचीही पूजा करतो, त्या शेतीचीही पूजा करतो, किंवा पहिलं पीक आल्यावर त्या पहिल्या पिकाचीही पूजा करतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण त्याला देवता रूप दिलेलं आहे आणि प्रत्येक देवता रूप हे आपल्याला आपल्या आनंदाकडे घेऊन जायला समर्थ आहे. जल हा विषय आला तर तिला जलदेवता आपल्या पुढे येते. पुन्हा पृथ्वीचा विषय आला तर पृथ्वी देवता आपल्या पुढे येते. अशा पद्धतीने प्रत्येक आपला जो विचार आहे तो देवतेबरोबर जोडलेला आहे. आणि असा देवतेबरोबर जोडलेला विचार आहे तो मला व्यापक करायला मदत करतो, म्हणजेच त्या निर्गुण निराकार ब्रह्माशी एकरूप व्हायला मदत करतो. जसा मी या देहाच्या म्हणूया निरासातनं किंवा या देहाच्या भूमिकेतनं मी जसा बाजूला व्हायला लागतो तशी माझी दृष्टी म्हणजे वृत्ती व्यापक व्हायला लागते. आणि त्या व्यापक वृत्तीतनच मला माझ्या आनंदाकडे जाण्याची एक व्यवस्था तयार होते. म्हणून हे साधन मार्ग जो सगळा आहे, साधक जे परफॉर्म करतो त्याला आपण अध्यारोपाची भाषा असं म्हणतो. आणि त्या अध्यारोपाच्या भाषेतच देव हे पूजनीय ठरले आणि आपण मात्र त्यांचे पूजक ठरलो, काही अडचण नाही. कारण देवाची पूजा करीतच जावी. आपल्याला काय म्हणलंय, नारायणासे विश्वी त्याची पूजा करीत जावी, या कारणे तोषवावी कोणीतरी काया. म्हणजे या नारायणाची पूजा ही आपण सकाळी उठल्यापासून करू शकतो. प्रत्येक ठिकाणी आपण नारायण पाहावा, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव.
प्रत्येक ठिकाणी मी विठ्ठल पाहावा, दूध आणायला गेलो तरी विठ्ठलच पाहावा. कारण त्या दुधामध्येही विठ्ठल पाहावा, त्या दूधवाल्यामध्येही विठ्ठल पाहावा. नाहीतर काय होतं, 65चं 70 रुपये दूध झालं, की वास्तवात ते दुधाचं जो प्रकल्पधारी असतो म्हणजे त्यांनी ते केलेलं असतं महाग, आणि मी माझा सगळा राग त्या दूधवाल्यावर काढतो. म्हणजे मला कळतच नाही, की प्रत्येक ठिकाणी ते व्यापकत्व, ती म्हणूया गाय देवता, त्या तिच्यामध्ये 33 कोटी देव आहेत. अशा पद्धतीने आपण प्रत्येकाला मात्र त्या पूजेचा दर्जा देऊ शकतो आणि ती पूजा मला माझ्या आनंदापर्यंत घेऊन जायला समर्थ ठरते. म्हणून देवाला मी कोण आहे याचं ज्ञान आहे आणि मनुष्याला मात्र त्याचं ज्ञान नाही. म्हणून देव पूजनीय ठरतो आणि मी त्याचा पुजारी ठरतो. आणि ब्रह्मस्वरूपाला तर काही विचारण्याची सोय नाही. ते ईश्वराला काहीतरी विचारता तरी येतं, की बाबा रे, की या ईश्वराला आपण म्हणू शकतो त्या ईश्वराच्या अवताराला, की बाबा रे, तू मला माझ्या आनंदाकडे जाण्यासाठी एवढा मी खटाटोप करतोय, पण कुठे तू सहाय्यभूत व्हायचा जरा चांगला प्रयत्न कर. कारण त्याचे जे काय प्रयत्न आहेत ते माझ्या अधिकारामुळे जरा खूप कुंठित झालेले असतात. पण काय आहे, तो अधिकार वाढवण्यासाठी असलेली जी माझी धडपड आहे ती जरा पहा, असं त्याच्याशी बोलता येतं आपल्याला. आपल्या पुढे असलेले जे श्री गुरु आहेत त्यांच्याशी मला बोलता येतं. तुमचा आशीर्वाद मला असल्याशिवाय माझ्या आनंदाकडे जाण्याचा मार्ग मोकळा होणार नाही. तुम्ही मला अभ्यास करण्याची बुद्धी सतत देत राहा आणि मला अभ्यास करण्यासाठी तू सतत मला कार्य म्हणूया मदतनीस म्हणून माझ्या उपयोगाला पडत राहा, अशी भूमिका मला त्या ईश्वराला किंवा त्या विठ्ठलाला किंवा भगवंत म्हणजे श्री गुरूंना सुद्धा मांडता येते. हा त्यातला महत्वाचा भाव. कारण समर्थांनी करुणाष्टक लिहिताना लक्षात घ्या ना, अचेपळ मन माझे नावरे रामराया. वास्तवात समर्थांचे गुरु सुद्धा रामराय आहेत आणि ते रामरायाला विनंती करतायत, की अचेपळ मन आहे, पण ते जर का सावरायची भूमिका मला तू आतमध्ये सहज तयार करून देऊ शकतोस, म्हणून तू मला सतत सहाय्यभूत राहा. मला सतत अहंकार रहित ठेव, मला पैशाचा मोह होऊ देऊ नको. आणि मग तुझं विणं मज विणं तू मज भेट दे रे राम. म्हणजे हा जो आत्मरूप राम आहे त्याची आणि माझी भेटी ही व्हावी अशी माझी अत्यंत कळकळ असली पाहिजे. पण या पूज्य पूजक भाव संबंधातनं या भेटीचा गोडवा मात्र खूपच सुंदर वाटतो. तिसरा जो श्लोक आहे तो असं सांगतोय, पहिल्या श्लोकात अध्यारोपाची भाषा आहे ती लोकांच्या समजुतीपुरती आहे. शास्त्र दृष्टीने सत्य काय आहे व जीवाने आपले ध्येय कोणते ठेवले पाहिजे ते आता सांगतात, ही अपवादाची भाषा आहे. अध्यारोपाची भाषा सांगून झाली, जगाची निर्मिती सांगून झाली, पण अध्यारोप हा भगवंताला सांगायचा आहे काय, किंवा संतांना सांगायचा आहे काय, किंवा श्रीगुरूंना सांगायचा आहे काय? त्यांना अध्यारोप सांगायचा नाही. त्यांना अध्यारोप हा केवळ ते उदाहरण सोडवण्यासाठी एक ही किंमत धरलेली आहे. पण त्यातून मायावाद सांगून त्या मायावादाचं म्हणूया अधिष्ठान रूपाने असलेलं ब्रह्म आहे ते मी आहे हे कळून घेण्यासाठी मायावाद सांगायचा आहे. म्हणून अपवाद हा आपल्याला समजून घेतला पाहिजे. कारण त्या अध्यारोप अपवादाच्या भाषेतनं ते ब्रह्म मी आहे असा विचार आपल्याला या तिसऱ्या श्लोकातनं कळणार आहे. अनेक जन्मात केलेल्या ईश्वराच्या उपासनेमुळे जीव स्व म्हणजे आत्म्याविषयी विचार करण्याची इच्छा करतो. असा विचार केल्यावर मायेची निवृत्ती होऊन आत्माच उरतो. आता अनेक जन्माची त्याची उपासना जी आहे ती फलद्रूप होते. कारण त्या प्रत्येक जीवनामध्ये तो आत्मा मी आहे अशा पद्धतीने त्याची उपासना असते. निष्काम कर्मोपासना किंवा समर्थ म्हणतात तसं आधी करावे ते कर्म, कर्म मार्गे उपासना, उपासका सापडे ज्ञान, ज्ञाने मोक्षची घडे. त्याची भूमिका हीच चालत आलेली असते. या आधी त्याचं कर्म निष्काम आणि उपासना अत्यंत सुंदर असते आणि ती अशी निसंदिग्ध उपासना केल्यावर चित्त शुद्ध आणि शांत होतं. आणि असं चित्त शुद्ध शांत झाल्यानंतर मग ती अध्यारोपाची भाषा त्याला समजावून सांगितली जाते श्री गुरूंकडनं आणि मग तो त्या आत्मस्वरूपाशी एकरूप होतो. म्हणजे इथे काय आहे, की अनेक जन्म तो ईश्वराची म्हणजे सद्गुरूंची उपासना करतो आणि त्या उपासनेतनं चित्त खूप सुंदर आणि शांत होऊन जातं. आणि असं सुंदर आणि शांत झालेलं जे चित्त आहे ते आत्मस्वरूपाशी आपल्याला एकरूप करण्यासाठी खूप उपयुक्त असतं. म्हणून इथे त्या तिथून पुढे सगळा अभ्यास सुरू होणं, त्या म्हणूया योग्य कुटुंबात जन्माला घालणं, या सगळ्या व्यवस्था त्या ईश्वरी योजनेतल्या. त्याच्या अभ्यासाची काळजी म्हणजे माझ्या अभ्यासाची काळजी ही त्या ईश्वराला लागून राहिलेली असते. कारण ईश्वराला सर्वात आवडतं कोण? त्याला त्याची पूजा करणारा. म्हणजे त्याची पूजा ही काही त्याला पूजा केल्याने त्याला आनंद वाटतो असा भाग नाहीये.
पण त्याची पूजा केल्याने हा जीवनमुक्तीसाठी प्रयत्न करणारा एक साधक निर्माण होणार आहे, अशी एक त्याची आनंदाची भूमिका असते. तोच ईश्वर पुढे विठ्ठल होतो आणि मग आपल्याला संत म्हणतात, कैसा माझ्या विठ्ठलाचा प्रेमभाव देव तोची गुरु होय. म्हणजे हा देवरूप असून सुद्धा तो गुरुरूपात माझ्या पुढे येतो. ही सगळी योजना त्या ईश्वराची असते आणि या सगळ्या योजना जर त्याच्या ईश्वराच्या असतील तर त्याला मी शरण जाणं हे माझं कितीतरी सोपं काम. मज देऊनी जाळीत कर्मफळे हा शरण जाण्याचा मार्ग श्री ज्ञानदेवांनी सांगितलाय की कर्मफळ त्याला अर्पण करीत राहा, मी आपोआपच निष्काम होण्याची तिथे व्यवस्था. अशा पद्धतीने अंतःकरण शुद्ध आणि शांत झाल्यानंतर त्या अंतःकरणामध्ये आत्मानात्म विचार करण्याची एक अंतःकरणामध्ये वृत्ती तयार होते आणि तीच वृत्ती हळूहळू त्या म्हणूया आत्मानात्म विचाराचं विश्लेषण तयार करते की एक आत्माच तेवढा सत्य असून उर्वरित जगत मिथ्या आहे. अशा पद्धतीने नाही नाहीचं साधन होतं, त्यालाच आपण म्हणूया अध्यारोपातलं साधन. जे माझं आहे ते मी नाही ही सांगणारी जी काय साधना पद्धती आहे ती अध्यारोपातली आहे. वास्तवात जे मुळात नाही ते स्वीकारलं जातं. जग नावाची गोष्टच नाही, पण ती स्वीकारली जाते आणि स्वीकारली जाते केवळ मायावादाच्या दृष्टीने. कारण मायावाद हा लास्ट वर्ड नाही. अध्यारोपातनं अपवादात जाणं आणि ते ब्रह्म मी आहे कळून घेणं हा आपल्या अभ्यासाचा शेवट आहे. साध्य होता साधनाचा ठाव नाही, तर साध्य काय आहे, निर्गुण निश्चळ ते ब्रह्म अंतरी बिंबले. अशा पद्धतीने ते निर्गुण निश्चळ ब्रह्म जर मला अंतरी बिंबवायचं असेल तर ते हिशेब झाला मायेचा, निवाडा झाला तत्वांचा, हे मला समजून घ्यावं लागेल. त्या 85-82 तत्वांचा ती तत्व माईक आहेत हे मला कळून घ्यायला पाहिजे आणि ते कळून घेण्यासाठी ते ईश्वराचं नियोजन आहे की तिथे तो ईश्वर त्या 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 क्षणी त्याला बरोबर त्या चॅनलवर आणून सोडतो. तिथे तिथे श्री गुरूंची त्याची भेट घडवून देतो आणि पुढे त्याच्या अभ्यासाची एक म्हणूया गती, ती बरोबर गती त्याची जशी पाहिजे तशी राहील. ही सगळी काळजी तो योगक्षेम वाहतो. हाच आपल्या अभ्यासाचा मुख्य हेतू आहे. म्हणून तो पूजनीय आहे. हा विचार आपल्याला कायम कळला पाहिजे. आणि मग हे कल्पित असलेलं जगत, हे मिथ्या जगत बाधित होतं आणि मला माझ्या खऱ्या आनंदाचा अनुभव येतो. म्हणून जग जगापरी चाले ते ईश्वर सूत्रे बांधिले. ते ईश्वर सूत्रे बांधिले या शब्दाचा अर्थ या जगाचा सूत्रधार तो ईश्वर आहे आणि तो त्याच्याच पद्धतीने स्वतःला जसं पाहिजे तसं बरोबर याच्या म्हणजे माझ्या अभ्यासाचं गणित तो तयार करतो आणि त्यातून मला माझ्या आनंदाकडे जाण्याचा मोठा एक मार्ग सापडतो. आणि त्या समर्थांची ओवी आहे, मार्ग सापडे सुगम आणि पुन्हा साधन न लगे दुर्गम. म्हणजे हे मार्ग सुगम करण्याचं जे कार्य आहे तो ईश्वर करतो आणि न लगे साधन दुर्गम, त्या साधनेतली दुर्गमता म्हणजे काठिण्यच काढून टाकतो. हे सगळं जे काय काम आहे ते सगळं काम हा श्री गुरु रूपाने असलेला ईश्वरच करत असतो. म्हणून त्याला आपण सतत धन्यवाद देणं आणि त्याच्या आज्ञेतलं जीवन जगणं हा खरा आपल्या अभ्यासाचा हेतू आहे. पुढे आता हा चौथा श्लोक जो आहे, सत्य आत्मा उरतो ही केवळ बोलण्याची भाषा आहे. अद्वितीय व आनंदरूप आत्मरूपात अनेकत्व व दुःख पाहणे हाच बंध आहे. तसेच जीवाने ते आपले स्वरूप आहे हे जाणणे हाच मोक्ष आहे असे सांगितलेले आहे. आता सत्य आत्मा केवळ उरतो ही केवळ बोलण्याची भाषा आहे. वास्तवात आत्माच सर्व ठिकाणी आहे. पण काय आहे ते मला कळत नाही. तो आत्मा अखंड आहे, एकमेव आहे, अद्वितीय आहे, ते माझं स्वरूप आहे. ते मला कळत नाही आणि कळत नसल्यामुळे मी म्हणतो देह सत्य आहे, जगत सत्य आहे, भेद सत्य आहे, विकार सत्य आहे. बुद्धीचे धर्म आत्मस्वरूपावर घालतो. अशा पद्धतीने मी भ्रांत होऊन जातो आणि भ्रांत झाल्यामुळे ते संशयाचं वातावरण मला माझ्या खऱ्या स्वरूपाकडे जाऊ देत नाही. त्याला बंध म्हणतात. बंध शब्दाचा अर्थ काय आहे की हे बंधन सत्य आहे का कल्पित आहे हेही विचार करायचे. पण बंधन शब्दाचा अर्थ ते बंधनात टाकणे आणि बंधन जर का कल्पित असेल तर काय आहे ते बंधन दूर करता येत. आता कल्पित बंधन कल्पित रूपाने म्हणजे म्हणूया ते अंतःकरणात असलेलं बंधन आहे. मी देह, मी करता, मी भोगता. आता त्या अंतःकरणातनच त्या बंधनाला विरुद्ध विचार म्हणजे आपण म्हणूया साधन विचार, की जो वेदांनी सांगितलेला जो विचार आहे की एक आत्मतत्व सत्य असून ते क्रियारहित आहे आणि ते माझं स्वरूप आहे. अशा पद्धतीने मी देह सत्य का मिथ्या असे विचार करू शकतो, मन सत्य का मिथ्या असे विचार करू शकतो. म्हणून इथे ही उपाधी आणि विशेषण ही जी भाषा आहे की देह ही एक उपाधी आहे, वास्तवात ते जर विशेषण असतं तर ते विशेषाला सोडून राहिलं नसतं.
कारण शेवटी काय आहे, आत्मा आणि देह यांचा जेव्हा विचार करायची वेळ येते, तेव्हा आत्मा चेतन ठरतो आणि देह अचेतन ठरतो. दोघांचा वास्तवात संबंध येण्याचं काही कारण नाही. पण म्हणूया कल्पित रूपाने संबंध आला. मग कल्पित रूपाने संबंध आला तर तो कल्पितच ठेवावा, म्हणजे तो सत्य कधी करूच नाही. आणि सत्य केला की बंधनात मी सापडतो, आणि बंधनात सापडलो की मी सुख-दुःखाची म्हणजे जी काय मांडणी आहे ती माझ्या अंतःकरणात सहजच येते. आपल्याला लक्षात घ्या की त्या सुखदुःखांच्या मांडणीतनं बाजूला व्हायचंय, कारण मी सुखरूप आहे. सुखरूप आयसा तुझ्या कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखा, आणि पांडुरंग आणि मी एकरूप, मग मी पण सुखरूप. असे जर विचार मी सतत करत राहिलो तर मी माझ्या आनंदाकडे जाऊ शकतो, आणि आनंदाकडे जाणं हाच त्या मोक्षाचा विचार आहे. आणि मोक्षाचा विचार आहे या शब्दाचा अर्थच ते बंधन जे आहे ते शेवाळा समान आहे, आणि पाणी नावाचं तत्व आहे ते ब्रह्मरूपाशी समान आहे. असं एक उदाहरणापुरतं आपण विचार करूया. आता मला जर पाणी पाहिजे असेल तर मला पाणी तयार करायचं नाहीये, केवळ शेवाळं बाजूला करायचं. हे देहरूपी असलेलं अज्ञानाचं शेवाळं आहे, ते मला दूर केलं की सर्वत्र काय आहे, पाणी आहे, म्हणजेच पुन्हा सर्वत्र ब्रह्मच आहे. असा जो दृष्टी-सृष्टीवादाचा विचार आहे की दृष्टी ब्रह्मस्वरूपाची झाली आणि सर्वत्र मला तो हरीच दिसायला लागला, अशा पद्धतीने भरला घनदाट हरी दिसे, किंवा रीता ठाव या राघवेवीण नाही, अशी माझ्या अंतःकरणाची स्थिती होते. त्यालाच मोक्ष असं म्हणतात. अशा सहज स्थितीमध्ये त्याला मोक्षाचं स्वरूप येतं. म्हणूनच इथे जे नाही, मुळातच नाही, पण कल्पनेच्या रूपात माझ्या समोर मला भासतं, तेच दूर करण्याचा मला अभ्यास करायचा आहे. त्यालाच आपण अज्ञानाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, कारणासह वर्तमान दुःखाची निवृत्ती, किंवा कारणासह अज्ञानाची निवृत्ती आणि पुन्हा परमानंदाची प्राप्ती. आपल्याला त्या कार्याची निवृत्ती नुसती करून उपयोग नाही, कारण झाडाची पानं वरवर छाटली तर ते झाड मोठं जोमानेच वाढतं. आता झाड जर का ते नष्टच करायचं असेल तर आपल्याला त्या झाडाची मुळच कापावी लागतात. मग या जग सत्य वाटण्याचं कारण काय आहे? जग सत्य वाटण्याचं कारण आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे, आणि ते दूर करणं हीच बंधनातनं सुटका आहे, आणि हेच मोक्षाचं स्वरूप आहे. ते आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून सत्य आत्मा तेवढा उरतो. ही बोलणी केवळ औपचारिक आहेत. औपचारिक आहेत, ती केवळ बोलण्यापुरती आहेत. त्या अज्ञानाची निवृत्तीच मला ज्ञानरूप आत्मस्वरूपाची प्राप्ती करून देते. हा आपल्या 4थ्या श्लोकाचा विचार. 5वा जो श्लोक आहे तो असं सांगतोय, विचार व मोक्ष यांचा संबंध सांगणारा श्लोक आहे. अविचाराने निर्माण केलेले बंधन विचाराने सुटते, म्हणून जीव व ब्रह्म यांचा सतत शास्त्रसंमत विचार करावा. आता अविचार या शब्दाचा अर्थ अज्ञान. आत्ताच तो विचार केला की अज्ञानामुळे हे जगत मला सत्य वाटतं, आणि जगत सत्य वाटल्यामुळे मी बंधनात सापडतो. मी देह सत्य वाटतो, आणि या 5 महाभूतांचा देह हा वास्तवात उपजे ते नासे मधला असतो, आणि ब्रह्म मात्र असतची असे मधलं असतं. ते माझं खरं स्वरूप असतं. पण अविचारामुळे त्या ब्रह्मस्वरूपाचं सत्यत्व या देहाच्या सत्यत्वाकडे जातं, आणि मग ते सत्यत्वांचा म्हणूया एक अन्योन्याध्यास तयार होतो, आणि त्या अन्योन्याध्यासातनं मी देहाचे धर्म आत्मस्वरूपावर घालतो, आणि मी मला देहाच्या रूपात सत्य समजायला लागतो. हा विचार आहे. आणि त्या अविचारातनं जर का दूर करायचा असेल तर आपल्याला तो अविचार दूर करण्यासाठी जीव व ब्रह्म यांचं चिंतन करायला पाहिजे. आणि जीव व ब्रह्म यांचं चिंतन करायची जेव्हा वेळ येते तेव्हा जीव कसा आहे, मग त्याच्या डेफिनेशन तयार होतं. बुद्धी अधिक आत्मा, बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब. मग जीव हा वाच्यार्थाने म्हणूया जीव आहे, आणि लक्षार्थाने कूटस्थ रूप आहे. म्हणजे जो काम करणारा, कार्य करणारा असा जो जीव आहे तो वाच्यार्थाने असलेला जीवाचा अर्थ आहे. आता तो ब्रह्म असणं शक्य नाहीये. पण कूटस्थ रूप मी, म्हणजे या जीवदशेचा बाध करून तो आत्मा मी आहे असं जे काय समजून घेतलेलं जी विचारधारा आहे तीच मला माझ्या आनंदाकडे घेऊन जाते. म्हणजे इथे काय आहे की जीव आणि ब्रह्म यांचा जेव्हा विचार करायची वेळ येते तेव्हा वाच्यार्थाने असलेला जीव हा ब्रह्मस्वरूपाशी थोडासा संलग्न होऊन असतो, तादात्म्य संबंधाने असतो इथे म्हणलेलं आहे. हे त्या दोघांचा तादात्म्य संबंध आहे. पण तादात्म्य संबंध आहे असं म्हणताना बर्फ आणि गारवा या दोघांचा तादात्म्य संबंध आहे, म्हणून बर्फ हा गारव्याला सोडून राहत नाही, गारवा हा बर्फाला सोडून राहत नाही. त्यासाठी मग जीवाचा आणि त्या ब्रह्मस्वरूपाचा संबंध पुढे आणखी न्यावा लागतो, आणि मग तो कल्पित संबंध आहे असा विचार करावा लागतो. त्या 4 संबंधातनं मी तो कल्पित संबंधाचा विचार करावा, आणि रज्जूपहित चैतन्यावर भासणारा सर्प कल्पित आहे. कल्पित आहे या शब्दाचा अर्थ जोपर्यंत त्याची मला प्रतीती येते तोपर्यंतच त्या सर्पाचं अस्तित्व असतं.
जोपर्यंत मी देह मी करता ही भूमिका माझ्या अंतःकरणात आहे, तोपर्यंत मी आत्मा आहे हा अनुभव मला नाही. पण ज्या दिवशी मला ही कर्त्याची भूमिका माझ्या अंतःकरणातनं निघून गेली, त्या दिवशी तो आत्मा मी आहे हे कळून घेण्याची एक व्यवस्था तयार होते. म्हणून बंधन काही आत्मा याला मानूची नये, याचा अर्थ वास्तवात आत्मा बंधनातीत आहे. पण मात्र तो कल्पनेमुळे या बंधनात सापडतो. म्हणून समर्थ म्हणतात, कल्पनेचे एक बरे, मुहूर्ताची मोहरे, स्वरूपी घालिता बरे निर्विकल्प होय. म्हणून कल्पनेचं एक बरं आहे की ती जर का द्वैताच्या बाजूला आपण मोहरावायला लागलो तर ती तिकडे सत्यत्वाने मोहरते. पण त्याच बुद्धीला मी हे जग मिथ्या आहे असं जर का समजावून सांगितलं तर तीच बुद्धी या मिथ्या जगताचा विचार बाजूला करून म्हणजे बाधित करून ती त्या आनंदाशी एकरूप होते. अशा पद्धतीने बुद्धिनिश्चय आत्मज्ञान हेही विचार पुढे येतात. म्हणून इथे काय आहे, विचार व मोक्ष यांचा संबंधच असा आहे की त्या आत्मानात्म विचाराने अनात्मसृष्टीचा बाध होतो आणि त्या आत्मस्वरूपाचा अनुभव येतो, त्यालाच मोक्ष असं म्हणतात. म्हणून इथे काय आहे, मी अविचार काय आहे तर मी करता भोगता हाच अविचार आहे. आता त्या कार्यरूप अविचाराची निवृत्ती जर करायची असेल तर ती कारणरूप अविद्या मला ही दूर करावी लागेल. म्हणजे याचा अर्थ माझ्या अंतःकरणात असलेलं आत्मस्वरूपाचं अज्ञान हे दूर केलं तर मी माझ्या खऱ्या स्वरूपाशी एकरूप होईल. मग आता पुढचा जो 6वा श्लोक आहे तो जीव काय करतो ही भूमिका मांडणारा आहे. जो मी आणि माझे अशी अहंता धरून राहतो तो करता होतो. मन हे त्याचे साधन आहे. एकामागून एक उत्पन्न होणाऱ्या आतील व बाहेरील वृत्ती ह्या त्याच्या क्रिया आहेत. म्हणजे जीव काय करतो तर ते मी आणि माझं असं सतत चिंतन चालतं त्याचं. आणि मी आणि माझ्या स्वार्थाबरोबरच तो त्याचं जीवन जगतो आणि पुन्हा जन्म मरणाची अनर्थ परंपरा भोगतोच. इथे ओवी आली आहे श्री ज्ञानदेवांची, माझ्या श्रीगुरूंनी लिहिलेली आहे की तैसी अहम ममतेच्या लवड सवडी मातेनं पवतीची बापुडी, जन्म मरणाचे दुथडी दहुळती ठेली. की ती जी अहम ममतेची लवड सवडी आहे म्हणजे लडबडलेलं अंतःकरण आहे, मन आहे, त्यातून मात्र मी काय होतो तो जन्म मरण रूप असलेला अनर्थ रूप संसार आहे तो मी भोगतो. म्हणजे दोन्ही तीराला मला कोणी ठेवून घेत नाही. मी मेलो की लगेच जन्माला घालतात आणि जन्मलो की लगेच मी मरणाच्या वाटेला निघालेलो असतो. म्हणजे याचा अर्थ काय आहे, या अहंकारामुळे मी मोहित होतो आणि मी म्हणायला लागतो माझा देह, माझे सगळे माणसं, माझी मुलं, माझं घर, माझी संपत्ती. आणि ज्ञानदेवांची ओवी आहे, या माझेपणातून बाहेर पडायचं असेल तर मी आणि माझे ऐसे आठवण विसरले जयाचे अंतःकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर. इथला विषय जो आहे तो मोहित करणारा विषय आहे. पण मोहित करणाऱ्या विषयांपासून मला दूर जायचं असेल तर मी आणि माझं मला सोडावंच लागेल. आत्मरूप मी आणि पुन्हा जीवरूप मी असा विचार जेव्हा करायची वेळ येते त्यावेळी जीवरूप मीचे नाते संबंध आहे. माझे आई वडील आहेत, माझी मुलं आहेत, माझे भाऊ आहेत, माझ्या बहिणी आहेत. पण जेव्हा आत्मस्वरूपाच्या दृष्टीने विचार करायची वेळ येते तेव्हा माझं कोणी नाही. आणि माझं कोणी नाही म्हटलं की डोळ्यातनं अश्रुधारा व्हायला लागतात. कारण मला कोणी नाही, मी निराधार. आत्मदृष्टीने मी निराधार आहे. पण म्हणूया की देहदृष्टीने मी म्हणूया आधार आहे मला. पण तो आधार किती पुसका असतो ते ज्याचं त्याला कळतं. शरीराचा आधार मला खूप वाटत असतो. पण शरीर जर्जर झालं की मी म्हणतो हा आधार मेला तर बरा. का मग मला एवढं मी प्रेम केलं त्या शरीरावर, कौतुक केलं, सगळं केलं, कपडे अनेक घातले, सगळं काही शृंगार केला. पण आता काय झालं, त्या देहाची गाठ लागली, आता तो जर्जर झाला आणि आता मात्र मी म्हणायला लागलो आता मरण आलं तर बरं होईल. असं का होतंय? त्याचं कारणच आहे ही अहम ममता असलेली माझ्या देहाविषयी, माझ्या नातेवाईकांविषयी. अशा पद्धतीने ती मी जीव मोहित होतो, म्हणजे मी मोहित होतो आणि त्या मोहित होण्यामधनं मग मी दुःख भोगतो. म्हणून इथे काय आहे की आतील व बाहेरील वृत्ती ह्या त्याच्या क्रिया आहेत. पण त्या अंतःकरण नावाची जी वृत्ती असते ती मात्र आतही क्रिया करते आणि बाहेरही क्रिया करते. बाहेर विषय शोधते आनंदासाठी आणि आतमध्ये तो विषय शोधायचा आहे अशा पद्धतीने त्या अंतःकरणाला ती सतत मागणी करत राहते की मला सुख पाहिजे, सुख पाहिजे. आणि ती मागणी मात्र बहिर्मुख होऊन ती वृत्ती शोधत राहते आणि अशा पद्धतीने मी मात्र त्या खऱ्या सुखापासून वंचितच राहतो. म्हणून इथे लवड सवडी शब्दाचा अर्थ लडबडलेला. आणि असं जर का मी आणि माझ्याच्या रूपाने जर का अंतःकरण जर का लडबडलेलं असेल, म्हणजे मन माझं लडबडलेलं असेल, तर मग मी कसा काय आनंदाशी एकरूप होणार.
अशा पद्धतीने मला आनंदाशी एकरूप व्हायचं असेल तर मला माझ्या आनंदाकडे जाण्यासाठी या लवड सवडी ज्या आहेत, मी आणि माझ्या, या दोन्हीही भूमिका मला बोलाव्या लागतील. आणि त्या बोलायच्या असतील तर मीच मला समजावून सांगितलं पाहिजे की माझं कोणी नाहीये, कारण मी एकमेव अद्वितीय आहे. असा जर विचार केला तर मग ते असून सुद्धा मात्र त्यांचं अस्तित्व नसल्यासारखं होतं. हाच त्यातला भाव. आपल्या अंतःकरणातनं त्यांचं अस्तित्व गेलं पाहिजे. त्यांना आपल्याला मारायचं नाहीये किंवा काही करायचं नाही, पण त्यांना बाधित करायचं. ते असतानाच मी कसा आहे, तर मी आनंदरूप आहे हे कळून घ्यायचं असेल तर माझ्या अंतःकरणात त्यांचा असलेला विशेषत्वानी थारा तो मला दूर करावा लागेल. 7वा जो श्लोक आहे, आतील व बाहेरील वृत्ती समजावून सांगणारा आहे. अंतर्मुख असलेली वृत्ती मी असा कर्त्याचा निर्देश करते, हे अशा रीतीने बहिर्मुख असलेली वृत्ती ह्याच्या बाहेरील पदार्थांना विषय करते. आता जेव्हा अंतर्मुख असलेली वृत्ती आहे ती मात्र फार सुंदर विचार करते की मी या पद्धतीने स्वीकार करते, की म्हणते मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, माझं असं आहे, माझं तसं आहे, माझ्यामुळे हे सगळं चाललंय आणि मीच या सगळ्यांचा केंद्रबिंदू आहे. आता हा सगळा जो बोलणं आहे तो आतील वृत्तीचा विषय आहे. पण नंतर काय आहे, तीच वृत्ती बाहेर जाते सुख भोगायला. तीच वृत्ती त्या विषयांकडे सुख भोगायला जाते आणि मग ती वृत्ती काय म्हणते, हा माझ्या सुखाचा विषय आहे, नंतर हे माझ्या सुखाचं कारण आहे. अशा पद्धतीने ती बोलते. उदाहरणार्थ, घर हे माझ्या सुखाचं कारण आहे म्हणून हे घर, ही मुलगी, हा मुलगा, अशा पद्धतीने हा ही हेच्या स्वरूपात ती वृत्ती बहिर्मुख होते. आणि अशा पद्धतीने ती अंतर्मुख असलेली वृत्ती बहिर्मुख होते सुखासाठी. आणि तिला सुख मिळतं का असा जेव्हा विचार करायची वेळ येते तेव्हा असंही लक्षात आलेलं असतं, कितीही बहिर्मुख वृत्ती केली तरी सुद्धा व्यवहारात मात्र ती सुख देऊ शकत नाही. म्हणजे व्यवहारात वृत्ती ही बहिर्मुख होऊन व्यवहार करावा लागतो, हे अगदी बरोबर आहे. पण तो व्यवहार किती गुंतून करायचा, म्हणजे किती आसक्तीची पेरणी करून करायचा का अनासक्त वृत्तीने करायचा, याचं स्वातंत्र्य मला देवानी दिलेलं आहे. पण त्या स्वातंत्र्याचा उपयोग करून घेणं हे देहसत्यत्व जगत सत्यत्व भ्रांतीत कळतच नाही. म्हणून इथे काय आहे, ते शरीराच्या आतील पदार्थ, म्हणूया सुखदुःखांचे विचार करणारे सगळे वृत्तीरूप पदार्थ, ते मी आतमध्ये गोळा करतो. पण ते सगळे पदार्थ मी बाहेरून गोळा केलेले असतात. ते पदार्थ मला सुखदुःख देत नाही, पण त्यांच्या मागे जी रेंगाळणारी जी अंतःकरण वृत्ती आहे सत्यत्वानी, ती मात्र हा सगळा विचार आपल्या पुढे मांडते. आणि तीच सगळी या विषयाकार वृत्ती ही मला सुखदुःख देऊन जाते आणि वास्तवात मी सुखरूप आहे. पुढे हा 8वा श्लोक जो आहे तो इंद्रियांचं कार्य सांगणारा आहे, की हा ही हे असा ज्यांचा निर्देश करतात ते गंध रस रूप हे विशेष आहेत. त्यांना घ्राण नाक इत्यादी ज्ञानेंद्रिय वेगळे वेगळे करतात. म्हणून इथे काय आहे, हा ही हे 5 ज्ञानेंद्रियांचा विषय आहे. आणि त्या 5 ज्ञानेंद्रियांना गवन करणारी अंतःकरण वृत्ती आहे ती मात्र उपाधीच्या आत आहे. आता उपाधीच्या आत असलेली अंतःकरण वृत्ती ती डोळ्यामार्फत, म्हणजे डोळा नावाच्या इंद्रियामार्फत बाहेर ती विषयाकार होते आणि त्या विषयाचा उपभोग घेऊ पाहते. त्याचा विषय केलेला आहे आणि मग त्याने सुगंध किंवा दुर्गंध कळतो. आणि सुगंध किंवा दुर्गंध कळणं हा काही अडचणीचा भाग नाही. सुगंध मात्र हवा हवासा वाटतो आणि दुर्गंध नकोसा वाटतो. उदाहरणार्थ, उकिरड्याच्या शेजारून मला जायची वेळ आली की मात्र मी नाकाला रुमाल लावतो. का लावतो, तो दुर्गंध सहन होत नाही. पण हा दुर्गंध कोणी तयार केला याचा विचार मी करत नाही, की वास्तवात तो उकिरडा तयार करण्यामागे माझा सुद्धा काहीसा अल्पसा हातभार आहे, हे माझ्या अंतःकरणात तयार होत नाही. आणि असे विचार तयार होत नाही तेव्हा ते सुगंधाचा, म्हणूया विचार करणारं जे अंतःकरण आहे, तर ते सुगंधाचं अंतःकरण मला कसं मिळणार, म्हणजे तो सुगंध भोगायला कसा मिळणार, हा त्यातला भाव आहे. कारण करावे तसे भरावे ही भूमिकाच आहे. मीच माझ्या घरामध्ये उकिरडा तयार करून ठेवला, माझ्या अंतःकरणाचा मी जर उकिरडा तयार केला तर मला सुख नावाची गोष्ट कशी मिळणार. म्हणून इथे काय आहे, की ते ज्ञानेंद्रिय जी आहेत ती मात्र मला हा सगळा व्यवहार करण्यासाठी उपयोगाला येतात. म्हणून इंद्रियांचं कार्य काय आहे, की ती ती वस्तू त्या त्या पद्धतीने कळून देणं हे तिचं काम आहे. की हे काय आहे, हे पाणी पिण्याचं भांड आहे, हे काय आहे, हे पुन्हा आणखीन समोर असलेला माझ्या पीसी आहे, हे सगळं आहे. पण पुढे मात्र जाऊन मला त्याचा अहंकार होतो आणि त्या निमित्ताने मी सुखी दुःखी होतो. म्हणून इथे काय आहे, की 5 ज्ञानेंद्रिय त्यांचे 5 विषय भोगण्याचा प्रयत्न करतात. पण या
भोगण्यातनं मला आता पुढे जाऊन काय सांगायचंय, कारण पुढे साक्षीत्व हा विषय यायचा. कारण भोगण्याचं काम करणारा वाच्यार्थाने असलेला जीव भोगतो, पण लक्षार्थाने कूटस्थ रूप असलेला जीव जो आहे, म्हणजे साक्षी रूप जीव आहे, आत्मा आहे, तो मात्र हे काही भोगत नाही. हा पुढील काही श्लोकांचा विचार होणार आहे. म्हणून चिदाभासयुक्त मन त्या त्या विषयांचे ज्ञान त्या त्या इंद्रियांना कळण्याचे साधन आहे. जीवाचे जीवन ज्ञानेंद्रियावर बरेच अवलंबून आहे, कारण ज्ञाना वाचून कर्मच होत नाही. म्हणून इथे ज्ञानेंद्रियां वाचून आपल्याला कर्म करता येत नाही. म्हणजे द्वैतातली जी काय सगळी कर्म आहेत ती ज्ञानेंद्रियांच्या साह्यानेच आपल्याला करावी लागतात, हा त्यातला भाव आहे. 9वा श्लोक आपल्याला असं सांगतोय, करता त्याच्या क्रिया व एकमेकांपासून वेगळ्या झालेल्या विषयांनाही जो चिद्रूप आत्मा एकाच वेळी प्रकाशित करतो त्याला वेदांतात साक्षी असे नाव आहे. आता इथून पुढे खऱ्या अर्थाने या नाटकदीप प्रकरणाचा अभ्यास सुरू झालेला आहे आणि ते साक्षीत्व आपल्याला समजून घ्यायचंय की करता आहे, एक करता आहे त्यावेळी म्हणतो मी करता आहे. आता मी करता आहे म्हणजे कोण करता आहे, तर जीवरूपाने मी करता आहे. मग जीवाची व्याख्या करायची जेव्हा वेळ येते तेव्हा बुद्धी अधिक आत्मा अधिक बुद्धीत पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब. म्हणजे कर्ता कोण आहे, तर बुद्धीत पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब त्याला जीव असं म्हणतात, त्याला चिदाभास असं म्हणतात. म्हणून कर्ता त्याच्या क्रिया म्हणजे ज्ञानेंद्रियांच्या साह्याने चाललेल्या क्रिया ज्या आहेत, मी बघतो, मला हे कळतं, मला त्याचा स्पर्श होतो, नाकाला माझ्या सुगंध कळतो, दुर्गंध कळतो, त्वचेला मला स्पर्श कळतो, अशा पद्धतीने मी त्या ज्ञानेंद्रियांच्या साह्याने किंवा आणखीन 5 कर्मेंद्रियांच्या साह्याने क्रिया करतो आणि त्या क्रियेतनं काही काळ मला अनुकूल क्रिया घडल्या तर आनंद प्रगट होतो आणि प्रतिकूल क्रिया घडली तर त्यापासून दुःख मला होतं. आणि मात्र ह्यापासून वेगळा असलेला तो चिद्रूप आत्मा की ज्याच्या सत्तेवर ह्या सगळ्या क्रिया घडतात, मुख्य जो विषय आहे ज्याच्या सत्तेवर ह्या सगळ्या क्रिया घडतात, ज्याच्या प्रकाशात ह्या सगळ्या क्रिया घडतात, तो विषय मला समजून घ्यायचा आहे. कारण त्या सगळ्या ज्याच्या प्रकाशात या क्रिया सगळ्या घडतात किंवा ज्याच्या सत्तेवर ज्या सगळ्या क्रिया घडतात त्यालाच आत्मा किंवा साक्षी असं म्हणतात. त्या साक्षीचा विचारही आपल्याला करायचा आहे, कारण ते साक्षीचा विचार करताना त्या साक्षी अवस्थेचा विचार आधी करायचा आहे. साक्षी अवस्था अशी सांगते की विचाराने दृश्य जगताकडे बघत असताना अनुकूल प्रतिकूल भाव रहित उदासीन वृत्ती जीत असते, तिला साक्षीचं जीवन असं म्हणतात. कारण हळूहळू साक्षीत्व करता करताच ती साक्षीरूप अवस्था आपल्या पुढे प्रगट होते. म्हणून इथे काय आहे, दृश्य जगताकडे विचाराने बघायचं आणि विचाराने या शब्दाचा अर्थ आत्मानात्म विचाराने, की ते हे जे दृश्य जगत आहे त्याचा विचार करता या जगतातले पदार्थ आहेत ते सगळे अनात्म आहेत, पण त्याचं अधिष्ठान मात्र ते आत्मतत्व आहे अशा पद्धतीने त्याचा विचार होतो. आणि ते आत्मतत्व त्या पदार्थांना सुद्धा व्यापून आहे. कारण नामरूपात्मक जगताला निर्माण करणारा जरी ईश्वर असला तरी त्या प्रत्येक पदार्थाला ते सच्चिदानंद ब्रह्म हे अधिष्ठान रूपाने आहेच आहे. म्हणजे त्या प्रत्येक नामरूपात्मक पदार्थांच्या मागे ते सच्चिदानंद रूप ब्रह्म आहे हा विचार मला करावा लागतो. म्हणून विचाराने दृश्य जगताकडे बघत असताना, त्या विचाराने दृश्य जगताकडे बघत असताना अनुकूल प्रतिकूल भाव रहित उदासीन वृत्ती तयार झाली पाहिजे. कारण या जगातला प्रत्येक पदार्थ जर का स्वरूपाशी निगडित असेल, तो स्वरूपाशी लिंक असेल, तर मग स्वरूप कसं आहे, तर ते म्हणूया शांत आहे. शांत आहे या शब्दाचा अर्थ अनुकूल प्रतिकूल भाव हा त्या स्वरूपाच्या ठिकाणी नाही, कारण ते स्वरूप एकमेव अद्वितीय आहे. ते वेगळेपणाने मला कळत नाही. जे जे पदार्थ मला वेगळेपणाने कळतात त्याच्याविषयी अनुकूल प्रतिकूल भाव हा असतो, पण तो विशेषत्वाने नसावा. सामान्य रूपाने अनुकूल प्रतिकूल भाव हा केवळ व्यवहारापुरता आवश्यक असतो. की तुम्ही बटाट्याला बटाटा म्हणा, कांद्याला कांदा म्हणा, हा त्यातला फरक आहे. पण उद्या जर का बटाट्याची भाजी आवडत नसेल तर त्या बटाट्याचा द्वेष करण्याचं कारण नाही, हा त्यातला भाग आहे. आपल्याला काय करायचंय, आपल्या अंतःकरणातलं विशेषत्वाने असलेलं जे काय वैर आहे या पदार्थांविषयी, ते वैर मला माझ्या अंतःकरणातनं काढायचं. सामान्य रूपाने सगळा व्यवहार करायचा आहे, पण विशेष रूपाने तो व्यवहार न करता मी मात्र उदासीन वृत्तीने व्यवहार करायचा. उदास विचारे वेच करी, अशी एक भूमिका आहे. वेच करी या शब्दाचा अर्थ व्यवहार करी. आणि असा उदास वृत्तीने म्हणजे अनुकूल प्रतिकूल भाव रहित उदासीन वृत्ती अशा पद्धतीने मी जे तो व्यवहार करील तेव्हा ते जे काय व्यवहाराचं म्हणूया करणेपणा आहे,
त्या करणेपणाचा अहंकार माझ्या अंतःकरणात नसेल, कारण मी माझं प्रत्येक कर्म त्या ईश्वरार्पण बुद्धीने केलेलं आहे. अशा पद्धतीने मी जर का कर्म करीत राहिलो तर मी कर्म करणारा अशी भावना माझ्या अंतःकरणातनं निघून जाते. हळूहळू साक्षी अवस्था ही गडद व्हायला लागते, म्हणजे ती मॅच्युअर व्हायला लागते आणि एक दिवस ती अवस्था बाजूला होते आणि राहतं ते केवळ साक्षीचं स्वरूप. म्हणजे इथे काय आहे, या देहादिकांच्या सर्व हालचाली ज्या आहेत किंवा हे सगळे जे काय व्यवहार जे आहेत ते जर का चिद्रूप प्रकाशात होत असतील किंवा चिद्रूप आत्मस्वरूपाच्या सत्तेवर होत असतील तर ते आत्मस्वरूप माझं स्वरूप आहे. आणि अशा पद्धतीने वेदांतात साक्षी जे काय नाव आहे ते लक्षात आलं पाहिजे की तो जो साक्षी आहे त्याला आपण अंतःकरण उपहित चैतन्य, म्हणजे आपण म्हणूया कल्पित रूपाने त्या चैतन्याला अंतःकरण नावाची उपाधी लागली की त्याला साक्षी असं म्हणतात. म्हणून साक्षी या शब्दामध्ये ते साक्षीत्व करणं अपेक्षित आहे. अध्यारोपित भाषेमध्ये ते साक्षीत्व केलं गेलं पाहिजे आणि अपवादामध्ये त्या साक्षी स्वरूपाचा अनुभव येतो. आणि अशा रीतीने तो साक्षी मी आहे, म्हणजेच तो आत्मा मी आहे. केवळ त्याचं थोडंसं कारण म्हणजे कल्पित रूपाने कारणत्व बदलून त्याच्यावर काही आरोप करून ते आपल्याला साधन करण्यासाठी उपयोगात आणायचे असलेले विचार असतात. त्यासाठीही काही आत्मस्वरूप, ब्रह्मस्वरूप, कूटस्थ रूप किंवा साक्षी रूप अशी भूमिका त्यातनं एक तयार होते, ती आपल्याला कळावी लागते. म्हणून साक्षी शब्दामध्ये असंगत्व सांगायचं की ते असंगत्व मला कळलं पाहिजे की साक्षी कोणत्याही व्यवहारात भाग घेत नाही, तो त्या प्रत्येक व्यवहारापासून अलिप्त आहे, ते माझं स्वरूप आहे. म्हणून मी सुद्धा त्या प्रत्येक व्यवहारातनं अलिप्त राहिलो पाहिजे. आणि अलिप्त राहण्यासाठी पुन्हा अलिप्तपण मज देरे राम ही समर्थांची भूमिका आहे. अशी अलिप्तता जी आहे ती संग सोडल्यावर सिद्ध होते. म्हणूनच साक्षी अवस्थेमध्ये अनुकूल प्रतिकूल भाव रहित उदासीन वृत्ती असा विचार मांडला गेलेला. आणि अशा पद्धतीने ते असंगत्व सिद्ध होणं, असंगत्व या शब्दाचा अर्थ स्वरूप लक्षण आहे. आणि ते असंगत्व मला कळालं की मी माझ्या आनंदाशी एकरूप झालो, हाच विचार पक्का. 10व्या श्लोकाचा विचार आहे, एकाच वेळी सर्व व्यवहार प्रकाशित करण्याचे उदाहरण. मी पाहतो, ऐकतो, वास घेतो, चव घेतो, स्पर्श करतो इत्यादी सर्व क्रिया नृत्यशाळेतील दिवा करतो त्याप्रमाणे साक्षीकडून प्रकाशित होतात म्हणजे कळतात. मुख्य विचार काय आहे, मी पाहतो, ऐकतो, वास घेतो ही सगळी जीवाची लक्षणं आहेत. पण ही सगळी जीवाची लक्षणं जी आहेत ती कोणाकडनं प्रकाशित झाली? मला एखाद्या गोष्टीचा वास घेतल्यावर मला कळतं, अशी भूमिका मी मांडतो. वास मला नुसता वास दिला तर मी काय म्हणतो, हा वास फार सुंदर आहे. आणि हा सुंदर आहे ही त्यातली सुंदर जी काय भूमिका आहे ती मला कळण्याची भूमिका सांगते. म्हणजे हे जे काय पाहिल्यावर दिसून किंवा दिसल्यावर कळणं जे आहे ना ते प्रत्येक ठिकाणी एकच आहे. कारण कळणं हे सगळं आनंद रूपाने व्यक्त होतं. कळण्यातला आनंद जो आहे ना तो अशा पद्धतीने व्यक्त होतो. म्हणून इथे काय आहे की वास्तवात त्या जीवाचं अधिष्ठान काय आहे ते आत्मतत्वच आहे. आता कळतं कोणाला, सुगंध कोण घेतं, तो वाच्यार्थाने असलेला जीव सुगंध घेतो. आणि तो कोणाच्या सत्तेवर घेतो तर त्या कूटस्थाच्या सत्तेवर घेतो. कूटस्थ हे माझंच स्वरूप आहे, म्हणजे माझ्याच सत्तेवर मी तो सुगंधाचा व्यवहार करतो. म्हणजे याचा अर्थ काय आहे, प्रकाशक मीच आहे. प्रत्यक्षात दिवा साक्षात काही करत नाही, पण त्याच्या सत्तेवर सगळं चालतं. पण त्याच्या प्रकाशात सर्व क्रिया घडतात, हा त्यातला भाव आहे. आत्मा मात्र कुठेही काही काम करत नाही, पण त्याच्या प्रकाशात हे सगळे व्यवहार चालतात. असे आपल्याला कळून घेतलं पाहिजे. म्हणून इथे दुसऱ्या तरंगामध्ये विचारसागरच्या बोलताना बोललेलं आहे की साक्षी अंतःकरण वृत्तीद्वारा व्यवहार करतो आणि पूर्व पक्ष म्हणतो साक्षी साक्षात व्यवहार करतो. साक्षी एकमेव अद्वितीय असल्यामुळे तो व्यवहार करण्याचं काहीच कारण नाही. पण मात्र हा साक्षीरूप आत्मा मात्र सर्वांकडनं म्हणजे अंतःकरण वृत्तीद्वारा या सगळ्या जगताचे व्यवहार चालवून घेतो, हाच त्यातला भाग आहे. म्हणजे मला जे काय ज्ञान होतं ते माझ्याच सत्तेवर होतं. या शब्दाचा अर्थ ते ब्रह्मस्वरूपाच्या सत्तेवर होतं. ते ब्रह्म मी आहे, म्हणून माझ्याच सत्तेवर हे जगत आभासिक आभासिक आहे. म्हणजे आपण म्हणूया भास रूपाने आहे. मग तो जो भास आहे त्याच्या नादी लागून मी माझ्या अंतःकरण वृत्ती किती खराब करून घ्यायची हाही विचार मला करावाच लागेल. पुढे 11वा जो श्लोक आहे तो मला त्या दृष्टांताचं स्पष्टीकरण सांगणार आहे. नृत्यशाळेतील दिवा जसा नाटकाचा सूत्रधार नट नटी नर्तिका यांच्यासारखेच प्रकाशित करतो व ह्यातील कोणीच नसले तरी तो प्रकाशमान असतोच. आता हा जो नाटक दीपाचा विषय आहे तो त्या थिएटर मधला दिवा जो आहे
तो थिएटर मधला दिवा या प्रत्येकाला प्रकाशित करतो. त्या तिथे ते नाटक चालतं आणि त्या नाटकातलं प्रत्येक पात्र हे प्रकाशमान करण्याचं काम तो नाटक दीप करत असतो. आणि त्या नाटक दीपा म्हणजे त्या दीपाच्या साह्याने मी समोर बसलेला प्रेक्षक जो असतो तो सगळ्या गोष्टी समजून घेत असतो. त्या सूत्रधारांची जी काय त्यांची जी पात्र आहेत ती पात्र त्यांच्या भूमिका पार पाडत असतात आणि माझ्या अंतःकरणामध्ये मात्र त्या प्रत्येक पात्राची संगती लावण्याचं काम चालू असतं. की अरे हे पात्र व्हिलन आहे, हे पात्र हिरो आहे, ते पात्र हिरोईन आहे. आता ही सगळी संगती लावली जाते ती कोणाच्या सत्तेवर लावली जाते? असा विचार जेव्हा करायची वेळ येते तेव्हा ती आत्मस्वरूपाच्या सत्तेवर लावली जाते किंवा आत्मप्रकाशातच ही सगळी संगती लावली जाते. म्हणून इथे काय आहे ते वृत्तीज्ञान नावाची जी गोष्ट आहे की ते जे नाटक पाहत असतं ते नाटक पाहणारं जे काय वृत्तीज्ञान आहे ते कोणाच्या सत्तेवर आहे? ते ब्रह्मस्वरूपाच्या सत्तेवर आहे, म्हणजे ते साक्षीच्या सत्तेवर आहे. म्हणून इथे कुठलाही विषय उपस्थित असला किंवा नसला तरी आत्मतत्व असतची असेल. त्याचं कारणच आहे मी झोपी गेलो तरी सुद्धा मी नावाचं तत्व आहेच आहे. कारण जागं झाल्याबरोबर मी म्हणतो ना, मी फार छान झोपलो होतो आणि मला काही कळलं नाही म्हणजे मी सुखात होतो. मग आता मी सुखात होतो याचा अर्थच काय आहे? मी नावाचं तत्व आहेच आहे तिथे. अगदीच म्हणूया की ती अंतःकरण वृत्ती अत्यंत थोड्या फार प्रमाणात ती जिवंत असते आणि तीच अंतःकरण वृत्ती तो ठसा तिच्यावर उमटतो त्या सुखाचा आणि ती सकाळी म्हणते मी सुखात होते. म्हणजे याचा अर्थ काय आहे की हे नाटक चालू असो किंवा नसो तो दिवा मात्र सतत प्रकाशमान आहे. ते आत्मतत्व सततच प्रकाशमान आहे. आता ते तत्व मी आहे हे कळून घेण्याचं काम जे आहे ते या कूटस्थ दीप प्रकरणाचं या नाटक दीप प्रकरणाचं आहे. त्यातून मी त्या नाटकाच्या दिव्याप्रमाणे मी असंग आहे असा जर विचार माझ्या अंतःकरणात तयार झाला तर वृत्तीने त्यांचे व्यवहार जसे पाहिजेत तसे करावेत. जसे म्हणजे ते पुन्हा विधियुक्तच असावेत, ते म्हणूया निषिद्धपणाचे नसावेतच. तो क्रायटेरिया मात्र कायमच आहे आणि ते करून मी मात्र त्या विषयांच्या म्हणूया बंधनातनं मी बाजूला राहावं आणि ते बंधन माझ्या अंतःकरणावर न येण्यासाठी मात्र हे सगळे व्यवहार सामान्य अंतःकरणात करावे, तिथे विशेषपणा कुठेही आणू नये. हाच विषय अधिक स्पष्ट हा 12व्या श्लोकात करताय. साक्षी आत्मा अहंकार बुद्धी व विषय या सर्वांना प्रकाशित करतो, तसेच अहंकारादी नसतानाही तो स्वतः पूर्वीप्रमाणेच प्रकाशमान असतो. तोच 11वा श्लोकच पुढे कंटिन्यू झालेला आहे की तो साक्षी मात्र आत्मरूपच आहे आणि तो अहंकार बुद्धी विषय या सर्वांचं प्रकाशन तो करतो. अहंकार या शब्दामध्ये हे मी करतो माझ्यामुळे चालतं ही जी काय बोलणी जी आहे ती वाच्यार्थाने असलेल्या जीवाची आहे. मग वाच्यार्थाने असलेल्या जीवामध्ये बुद्धी अधिक आत्मा अधिक बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब हा विषय आहेच आहे. म्हणजे तोच आत्मा त्या प्रकाश रूपाने या अहंकाराचं जे काय घडणं जे आहे ते घडवतो. म्हणजे त्याच्या सत्तेवरच चाललेलं असतं किंवा बुद्धी निर्णय घेत असते की आज मला त्या पंचदशीचं चिंतन ऐकायचंय किंवा आज मला नाटकाला जायचंय. अशा पद्धतीने आता इथून पुढे नाटक दीप ऐकला ना, कुठे कधी जर हा थिएटरमध्ये गेला तर त्या दीपाची आठवण झाली पाहिजे. नाहीतर काय होतं त्या मी थिएटरमध्ये रमून जातो त्या सिनेमामध्ये आणि तो नाटक दीप मात्र म्हणजे तो दीप मात्र माझ्यापासून तो दूरच राहतो. असं प्रत्येक प्रकरण मला माझ्या व्यवहारात काहीतरी शिकवत असतं. म्हणून बुद्धीने निर्णय सतत घेतले पाहिजेत की ते माझ्या आनंदाकडे जाण्याचे असले पाहिजे. म्हणून बुद्धी विषय वगैरे हे सगळं समजावून घेणारं जे अंतःकरण आहे त्या अंतःकरणाला प्रकाशित करणारं चैतन्य जे आहे ते मात्र कायमचं आहे आहे आहे. मी झोपलो तरी ते आहे, मी स्वप्नात असतानाही ते आहे आणि जागृतीत ते आहे हे मला प्रत्यक्ष कळतंच. म्हणून इथे काय आहे की हा जो नाटक दीपामधला दीप आहे तो अलिप्त आहे. तो या सगळ्या या घडणाऱ्या व्यवहारांपासून अलिप्त आहे. त्याला काही कळत नसतं की इथे नाटक चाललेलं आहे का इथे तमाशा चाललेला आहे का इथे कीर्तन चाललेलं आहे. त्याला काही कळत नसतं. याचा अर्थ काय आहे? तसं आत्मस्वरूपाला काही कळत नसतं या शब्दाचा अर्थ वास्तवात तो ज्ञानरूप आहे. पण एकमेव अद्वितीय असल्यामुळे त्याला काही कळत नाही, कारण कळून घेण्यासाठी त्याच्या ठिकाणी इंद्रिय पण नाही. अनेत्र अप्राण जिव्हा अशी एक भूमिका त्या स्वरूपाची मांडलेली आहे. म्हणून इथे काय आहे ते साक्षी जे आहे ते प्रकरण असंच आहे की ते आपल्याला साक्षीत्व करायला शिकवतं. म्हणून इथे आपल्याला प्रत्येक गोष्टीत साक्षीत्व करायला शिकलं पाहिजे आणि प्रत्येक होणाऱ्या ज्ञानामागे असणारं ज्ञान असतं हा सुद्धा एक साक्षीत्वाचा विचारच आहे.
प्रत्येक ठिकाणी मी स्वतःला विशेषत्वाने करता न समजता तो साक्षी रूप करता तटस्थ रूपाने म्हणजे असंग रूपाने तो मी आहे असं सतत चिंतन करून ते व्यवहार करून जसे पाहिजे तसे व्यवहार करून सुद्धा मी अलिप्त राहू शकतो, त्याला साक्षी असं म्हणतात. आजच्या अभ्यासातला शेवटचा जो श्लोक आहे तो आपल्याला असं सांगतोय, बुद्धीला ज्ञान होत असताना साक्षी का मानावं? कुटस्थ आत्मा ज्ञानरूपाने अखंड प्रकाशमान असताना त्याच्या प्रकाशाने प्रकाशित होणारी ही बुद्धी नाना प्रकारे नाचते. आता बुद्धीला ज्ञान होत असताना साक्षी का मानावा? बुद्धी ही तेज तत्वाची आहे, पण ती जड अचेतन आहे. आणि ती जड अचेतन बुद्धी ती स्वतःला कोण मी आहे हेही ओळखू शकत नाही आणि दुसऱ्यालाही ओळखू शकत नाही. मग बुद्धी ऍक्टिव्हेट केव्हा होते? त्या बुद्धीत जेव्हा ते आत्मप्रतिबिंब पडतं तेव्हा बुद्धी ती ऍक्टिव्हेट होते आणि मग ती बुद्धी निर्णय घेण्याची कामं सगळी करते. म्हणून इथे जे तेजतत्वाची आधी सत्वगुणाची वृत्ती, कारण बुद्धी ही तेजतत्वाची असल्यामुळे ती अत्यंत शुद्ध आहे, म्हणून ती सत्वगुणाची आहे. मग सत्वगुणाच्या बुद्धीने त्या आनंदाचा ठेवा मी आहे हेच कळून घेतलं पाहिजे. पण काय होतं, त्याच्या मागे लगेच रजतम येतात आणि मग त्या बुद्धीचा काय होऊन जातो, थोडासा त्या आत्मस्वरूपाकडे जाणाऱ्या बुद्धीचा लोप होऊन जातो. म्हणून तो मला साधन रूपाने ती सत्वगुणाची बुद्धी कमवावी लागते. हाच आपल्या अभ्यासाचा विषय आहे. म्हणून इथे काय आहे, त्या 3 गुणांबरोबर या 5 महाभूतांचाही विचार, त्या म्हणूया अष्ट या 5 महाभूत आणि 3 गुण या मिळून बनलेल्या देहाचा तो विचार आहे. आणि त्या देहात मग हे 5 महाभूत आणि या 3 गुणांना मला बाधित करावं लागतं. पण बाधित करण्याचं काम जे आहे ती सत्वगुणाची बुद्धी करते. तीच बुद्धी नाना प्रकारे नाचते. ती रजोगुणात्मक युक्ती विचाराने नाचते, ती तमोगुणात्मक वृत्तीने नाचते. पण या दोन्ही वृत्तींमध्ये माझा मात्र छळ होतो. माझा छळ मीच करत असतो हेही मला कळत नाही. छळ या शब्दाचा अर्थ दुःख असा अर्थ घेऊ शकतो आपण. पण तीच जर का मला आनंदाकडे वृत्ती न्यायची असेल तर मला सत्वगुणाची वृद्धी करावी लागते. म्हणून जे काय सगळं हे अचेतन जग आहे, त्या अचेतन जगाचा बाध करायचा असेल तर त्याचा निर्णय बुद्धीलाच करावा लागतो. पण त्या नुसत्या बुद्धीला नाही, जेव्हा निर्णय करावा लागतो अशी भूमिका मांडली जाते त्यावेळी बुद्धिस्त चिदाभास अशी भूमिका आपल्याला लक्षात घ्यावीच लागते. अशा पद्धतीने बुद्धीला ज्ञान होत असताना साक्षी का मानावा? कारण बुद्धीला ज्ञानरूपता म्हणजे बुद्धीला ज्ञान करून देण्याची क्षमता प्राप्त ही त्या आत्मप्रकाशाकडनं होते, म्हणजे साक्षीच्या प्रकाशाकडनं होते. हा विषय मला कळावा म्हणून या श्लोकाचं नियोजन आहे. म्हणून त्या अचेतन सृष्टीला मी कोण आहे हे कळतही नाही आणि पुन्हा दुसऱ्याला कळून घेण्याची क्षमता नाही. पण बुद्धीच्या ठिकाणी ती जी काय प्राप्त होते क्षमता, ती केवळ त्या आत्मस्वरूपाच्या म्हणजे साक्षीच्या सत्तेवर होते. ते साक्षी तत्व मी आहे हे कळून घेणं हाच या नाटक दीपाचा खरा विचार आहे. आणि असं हे साक्षीत्व करता करता पुन्हा अनुकूल प्रतिकूल भाव रहित उदासीन वृत्ती जर मी अंतःकरणात डेव्हलप करत गेलो तर मी या नाटक दीपाचं जे खरं भाषा आहे की तो साक्षीरूप आत्मा मी आहे हे कळून घेण्याची क्षमता माझ्या अंतःकरणात तयार होईल. आणि हा नाटकदीप संपता संपता म्हणजे पुढच्या म्हणूया तासाला तो संपता संपता माझं साक्षीत्व करणारी वृत्ती माझ्या अंतःकरणात तयार व्हावी हा खरा या नाटकदीपाचा हेतू आहे. आणि अशी साक्षीत्व करणारी वृत्ती माझ्या अंतःकरणात डेव्हलप झाली की या प्रकरणाचं जे काय फलित आहे ते मला मिळाल्यासारखं आहे. तर आज आपल्या अभ्यासाचा वेळ संपलेला आहे, तर आज इथे थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत. श्री पांडुरंगाय नमः. नमस्कार काका, मी अशोका नमस्कार. बोलते. काका, आजचं प्रवचन खूप अप्रतिम झालं. एकदम पूर्णपणे साधनाभिमुख, अगदी प्रत्येक वाक्य साधकांनी साधन कसं करावं हे सगळं पूर्ण सांगणार आजचं प्रवचन. त्यामुळे खूप भावलं. आणि जसं तो नाटकदीप नाटकामध्ये जे काय चाललेले प्रसंग आहेत, चांगले वाईट जे काय आहे त्याचं साक्षीत्व करतो, तसंच मी पण माझ्या आयुष्यात होणारे चांगले वाईट जे काही घटना होतात की जे काही प्रसंग आहेत, अनुकूल प्रतिकूल जे काय आहे, त्या सगळ्याचं साक्षीत्व करावं, सगळ्याला समानत्वाने पाहावं, हे ह्याच्यावरून आज कळलेलं आहे आजच्या प्रवचनावरून. अगदी सुख दुःखे समे कृत्वा हा त्यातला विचार आहे की सुख आणि दुःख यांच्याकडे समान दृष्टीने पाहायला शिकणं, तर यालाच तर साक्षीत्व असं म्हणतात. हो, खरं. हा विचार पक्का झाला की या नाटक दीपाचं काम झालेलं आहे. हो, अगदी अगदी. हो, ते तुम्ही खूप छान सांगितलं पण काका, अगदी मस्त भावलं एकदम. खूप धन्यवाद काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.